नमस्कार, आपण बघत आहात उमेश 24 चॅनल. मराठा इतिहासाच्या सन्मानासाठी आता राज्यभरात आवाज उठू लागला आहे. 1 मे रोजी हिंदवी स्वराज सन्मान महामोर्चा चे आयोजन करण्यात आले असून या मोर्चा मागे श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान ही संघटना पुढाकार घेत आहे. NCERTच्या अभ्यासक्रमातून 1759 मधील मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात हा महामोर्चा काढण्यात येणार आहे. इतिहास संशोधकाच्या मते त्या काळात मराठ्यांचे भारतात अधिराज्य स्पष्टपणे सिद्ध होते. महसूल नोंदी, चौथ आणि सरदेशमुखी वसुली तसेच विविध प्रदेशावरील नियंत्रण हे त्यांचे पुरावे असल्याचा दावा करण्यात येतो. मात्र कोणतीही सार्वजनिक चर्चा न करता घेतलेला हा निर्णय मनमानी असून विद्यार्थ्यांच्या अचूक माहिती मिळवण्याच्या अधिकारावर घाला असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर 1759 चा नकाशा पुन्हा समाविष्ट करणे, तज्ञ इतिहासकारांची स्वतंत्र समिती नेमणे आणि अभ्यासक्रम बदल प्रक्रियेत पारदर्शकता आणणे अशा महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा आणि न्यायालयीन लढा उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे. मराठा इतिहासाच्या अस्मितेशी संबंधित हा मुद्दा आता राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. नमस्कार, मी अभिषेक विजयराव दीक्षित, श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान तर्फे येत्या 1 मेला मराठा साम्राज्य सन्मान महामोर्चा 1 मे रोजी सांगलीमध्ये आयोजित केलेला आहे. त्या महामोर्चाचं कारण असं आहे की NCERTच्या माध्यमातून 8वीच्या पुस्तकातून जो मराठ्यांचा इतिहास आहे हा वगळण्यात आला आणि त्याचा जो नकाशा होता हा सुद्धा कमी करण्यात आलेला आहे. तर आमचं सरकारकडे हे मागणं आहे की तुम्ही कुठल्या आधारावरती हा इतिहास वगळला, नकाशा कमी केला, ह्याचं आम्हाला कारण द्या, किंवा याच्यामध्ये तुम्ही हा इतिहास बदलला म्हणजे परत आहे तसा छापला तरी सुद्धा याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान होणार आहे हे आम्हाला याच्या माध्यमातून सांगायचं आहे. येत्या 1 तारखेला सांगलीमध्ये हा मोर्चा आयोजित करण्यासाठी छत्रपती उदयन महाराज भोसले, श्री शिवेंद्रराजे भोसले, संभाजीराजे भोसले आणि हिंदवी स्वराज्याचे जे सरदार होते, शूर सरदार होते, यांच्या वंशज आणि इतिहासकारांचा सुद्धा समावेश याच्यामध्ये राहणार आहे. येत्या 1 तारखेला जास्तीत जास्त संख्येने अमरावतीतील जनतेने या मोर्चात सहभागी व्हावं अशी मी सर्वांना विनंती करतो. माझा फोन नंबर आहे 9764226690. सर्वांनी संपर्क साधा, पुढची माहिती याच्यावर मिळेल. अशाच घडामोडीसाठी बघत राहा उमेश 24 चॅनल.